नमस्कार, मी ॲडव्होकेट नीता सावंत. माझं लॉ नॉलेज हे चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर आपल्याला आवश्यक असेल कायद्यातील माहिती व्हावी या दृष्टीने मी वेगवेगळे उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ करत आलेले आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 1 जुलै 2024 पासून आपण 3 कायद्यांचा नवीन अभ्यास करत आहोत. जे पूर्वीचे IPC होते म्हणजेच भारतीय न्याय संहिता, हा कायदा आता बदललेला आहे. त्यानंतर CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड होता, हा कायदा आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणून अंमलात आलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा कायदा म्हणजे जो एव्हिडन्स ॲक्ट होता, हा आता कायदा भारतीय साक्ष अधिनियम म्हणून अस्तित्वात आलेला आहे. या सर्व कायद्यांच्या मध्ये जो प्रामुख्याने बदल झालेला महत्त्वाचं म्हणजे ह्या गुन्ह्यांचे जे प्रमाण वाढलं होतं, ते गुन्ह्यांना शासन जास्तीत लवकरात लवकर व्हावं ह्या दृष्टीने मुख्य उद्देशाने कायद्यामध्ये बदल केले गेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण आज बघणार आहोत तो म्हणजे भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच पूर्वीचा CRPC होता, यामध्ये असलेल्या तरतुदीमध्ये बदल करून काही गोष्टींमध्ये जो बदल प्रकर्षाने झालेला आहे त्याच्याबद्दल मी आपणास सांगणार आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे FIR म्हणजेच आपण जी फिर्याद देतो, ही फिर्याद आता आपल्याला कुठेही देता येते, कुठच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा घडल्यानंतर देता येते. ती 0 FIR म्हणून नोंद करून घेतली जाणार आहे किंवा EFIR म्हणजे ऑनलाईन तुम्ही देऊ शकतात, इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमामार्फत देऊ शकतात. अशा प्रकारे दिलेली FIR असेल, ह्या FIR दिल्यानंतर जर आपण ऑनलाईन EFIR दिलेली असेल तर ह्या EFIR दिल्यानंतर ज्या पोलीस स्टेशनमध्ये ती 0 FIR म्हणून नोंद करून घेतलेली असेल तर त्या पोलिसांनी ती त्या राज्यातील ज्या ठिकाणी गुन्हा घडला असेल त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये ती त्यांनी पोलिसांनी पाठवायला पाहिजे. ती त्यांची जबाबदारी आलेली आहे आणि त्यानुसार तिथे सही करण्यासाठी हजर राहणं हे ते FIR देणाऱ्याचं कर्तव्य आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की जी तुम्ही ऑनलाईन किंवा EFIR द्याल किंवा 0 FIR द्याल, ही FIR दिल्यानंतर 3 दिवसाच्या आत तिथे सही करून तो त्याचा अहवाल जो तपासी अंमलदार आहे त्यांनी ताब्यात घेऊन त्यानुसार FIR नोंद झाल्यापासून लगेच त्या तपासी अंमलदारांनी त्या गुन्ह्याबाबत कार्यवाही सुरू केली पाहिजे, तपासकाम सुरू केलं पाहिजे. म्हणजे हा सर्वात महत्त्वाचा जो बदल झालेला आहे, ही एक टाईमलाईन स्पेसिफिक दिलेली आहे. म्हणजे जो गुन्हा घडला असेल त्या गुन्ह्याचं तपासकाम हे 3 दिवसात सुरू होणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा फायद्याचा असा बदल यामध्ये भारतीय नागरी सुरक्षा कायद्यामध्ये झालेला आहे. हे टाईम लाईन आपल्याला दिलेली आहे. दुसरी महत्त्वाचं म्हणजे एखाद्या महिलेवर बलात्कारसारखं एखादी केस असेल किंवा मर्डरसारखा असेल तर त्याचे जे काही रिपोर्ट्स असतील, त्याचे जे काही अहवाल असतील, त्या सर्वाचे अहवाल, त्याचे असलेले मेडिकल रिपोर्ट्स वगैरे हे सर्व तपासी अंमलदारकडे त्या संबंधित व्यक्तीने, अहवाल काढणाऱ्या व्यक्तीने 7 दिवसाच्या आत त्या तपासी अंमलदारकडे ते पाठवायचे आहेत. कारण त्यानंतरच पुढील कारवाई करण्यासाठी किंवा जे काही योग्य ती तपासाची दिशा ठरवण्यासाठी तपासी अंमलदारला फायदा होणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा 7 दिवसाचा टाईमलाईन इथे घालून दिलेले आहे. आणि ह्यामध्ये तिसरं महत्त्वाचं म्हणजे जर एखादी घटना घडली असेल, एखाद्या महिलावर रेप झालेला असेल किंवा एखाद्या मुलीच्या बाबतीत एखाद्या पॉस्कोसारखी केस असेल, तर अशा वेळी अशा घटनेची बाबतची जो काही तपासकाम चालू असेल, ह्या तपासकामाचा त्या महिलेला किंवा त्या पीडित व्यक्तीला जास्तीत जास्त माहिती 90 दिवसापर्यंत जी काही तुमची चाललेली आहे तपासकामामध्ये ती पोलीस अंमलदारांनी कळवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यामुळे तपासकामामध्ये पारदर्शकता येणारी असते व ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे, जी पीडित व्यक्ती आहे, तिला देखील कोणकोणत्या प्रकारे आपल्या केसमध्ये तपासकाम चालू आहे, कुठपर्यंत आलेलं आहे याची पूर्ण माहिती होते. ह्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा पीडित व्यक्तीच्या बाबतीत झालेला महत्त्वाचा बदल आहे आणि त्यालाही टाईम लाईन घालून दिलेली आहे 90 दिवस. कारण 90 दिवसापर्यंत जर तपासकाम पूर्ण झाला तर त्या दृष्टीने ती केसचा वेग जो आहे तो केस वाढणारा आहे, तपासाचा वेग वाढणारा आहे कारण बंधन आल्यामुळे. आणि त्या दृष्टीने ह्या नवीन भारतीय नागरी सुरक्षा संहिता कायद्यामध्ये हे महत्त्वाचे असे बदल केलेले आहेत. अशा प्रकारे हा कायदा जास्तीत जास्त प्रत्येक गोष्टीला लिमिट देऊन किंवा लिमिटेशन देऊन मुदतीचं बंधन घालून वेळेचं त्यांनी हा कायदा जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या दृष्टीने केस चालावी, केसचा निकाल व्हावा ह्या दृष्टीने महत्त्वाचं ठरवलेलं आहे. तसंच महत्त्वाचं आणखी एक सांगायचं झालं म्हणजे ज्यावेळी कोणत्या प्रकारची केस चालेल आणि केसची पूर्ण सुनावणी झाली, युक्तिवाद झाला की त्यानंतर ती केस जवळ 30 दिवसाच्या आत तेथील न्यायाधीशांनी त्या केसमध्ये आदेश दिला पाहिजे. आणि हा आदेश दिल्यानंतर जी ती केस असेल, त्या केसचा जो निकाल असेल, हा केसचा निकाल ऑनलाईन डाउनलोड करून 7 दिवसाच्या नंतर जवळजवळ सर्वांना पाहण्यासाठी तो मुभा उपलब्ध करून दिला पाहिजे. हे कायद्याने बंधन घातलेलं आहे. त्यामुळे केसचे निकाल लवकर होण्यास मदत होणारी आहे. धन्यवाद. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ
आवडलेला असेल तर तो आपण लाईक करावा, शेअर्स करावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या माहितीसाठी मी वेळोवेळी घेऊन येत जाईल.